नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे या ठिकाणी मित्रांनो 137 जागांसाठी भरती निघाली आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 7वी पास लागते किंवा मग 10वी पासवर सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर या भरतीचे जे फॉर्म आहे हे ऑलरेडी 3 जानेवारी 2024 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आहे आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 24 जानेवारी 2024 आहे. तर या भरतीमध्ये महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या भरतीमध्ये जे पद आहे तर सुरक्षा रक्षकचं सुद्धा यामध्ये पद आहे. त्याचबरोबर यामध्ये सफाईगारचं सुद्धा पद आहे. त्याचबरोबर शिपाईचं सुद्धा पद आहे आणि चौकीदारचं सुद्धा यामध्ये पद आहे. आणि तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला मित्रांनो पगार यामध्ये 15,000 ते 47,600 मिळणार आहे. आणि तुमचं जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला मित्रांनो ड्युटी या ठिकाणी मिळणार आहे श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय धुळे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला ड्युटी करावी लागणार आहे, कारण की नोकरीचं ठिकाण हे आहे. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या भरतीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या भरतीमध्ये मित्रांनो 27 वेगवेगळ्या प्रकारचे पद आहे. ठीक आहे, तर महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर फॉर्म भरता येते. आणि एक लक्षात ठेवा, 3 जानेवारी 2024 पासून फॉर्म चालू झाले आणि शेवटची तारीख 24 जानेवारी 2024 आहे आणि पेपरची तारीख अजून आली नाही आहे. ठीक आहे, आणि तुमचं जे सिलेक्शन आहे हे पेपरवरच होणार आहे, कारण की लेखी परीक्षेवरच तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर या भरतीमध्ये लेखी परीक्षा आहे. तर या भरतीमध्ये वयोमर्यादा हे 18 ते 38 वर्षापर्यंत ठेवण्यात आला आहे. SC ST कॅटेगरीची मुलं 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. त्याचबरोबर फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी या भरतीमध्ये 1,000 रुपये फी आहे. मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी ठेवण्यात आली आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, पहिलं जे पद आहे ते आहे मित्रांनो प्रयोगशाळा परिचय. तर यामध्ये 7 जागा आणि यामध्ये जे पगार आहे तर पगार यामध्ये 19,900 63,200 मिळणार आहे. दुसरं जे पद आहे ते शिपाईचं पद आहे. तर शिपाईमध्ये 5 जागा आहे आणि या भरतीमध्ये शिपाईमध्ये पगार तुम्हाला 15,000 ते 47,600 पर्यंत मिळणार आहे. त्यानंतर तुम्ही कॅटेगरीनुसार सुद्धा बघू शकता, SC ST OBC WS NTVG ओपन SBC या सर्व कॅटेगरीसाठी महिला खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर, अंशकालीन, अनाथ या सर्व कॅटेगरीसाठी तुम्ही जागा बघू शकता. त्यानंतर पहा, तर यामध्ये जे पद आहे ते पहारेकरीमध्ये 5 जागा आहे. पगार 15,000 ते 47,600 मिळणार आहे. त्यानंतर जे पद आहे ते आहे या ठिकाणी परिचय. यामध्ये परिचयमध्ये 1 जागा आहे. पगार 15,000 ते 47,600. त्यानंतर यामध्ये जे पद आहे ते दप्तरी आहे. दप्तरीमध्ये 1च जागा आहे आणि पगार 15,000 ते 47,600. त्यानंतर पद बघू शकता गवविच्छेदन परिचर, यामध्ये 5 जागा आहे. त्यानंतर प्राणीगृह परिचर, यामध्ये 3 जागा आहे. त्यानंतर सफाईगारमध्ये बघू शकता 2 जागा आहे. पगार 15,000 ते 47,600 मिळणार आहे. त्यानंतर शिंपीच्या ज्या जागा आहे तर शिंपीच्या तुम्ही या ठिकाणी जागा बघू शकता, 1 जागा या ठिकाणी शिंपीच्या आहे. त्यानंतर दंत परिचयच्या 1 जागा आहे. त्यानंतर उद्वाहन चालकच्या या ठिकाणी 1 जागा आहे. त्यानंतर वसतिगृह सेवक, मेस सेवक, तर यामध्ये 1 जागा आहे. पगार 15,000 ते 47,600. त्यानंतर कक्ष सेवकच्या 31 जागा आहे. त्यानंतर रुग्णपटवाकच्या 2 जागा आहे. त्यानंतर न्हावीच्या 3 जागा आहे. त्यानंतर धोबीच्या 4 जागा आहे. त्यानंतर शिपाईच्या 5 जागा आहे. पगार तुम्ही बघू शकता 15,000 ते 47,600. त्यानंतर चौकीदारच्या 3 जागा आहे. चौकीदारला पगार 15,000 ते 47,600 मिळणार आहे. त्यानंतर प्रयोगशाळा परिचयच्या या ठिकाणी 1 जागा आहे. पगार 19,900 63,200. त्यानंतर माळीमध्ये 1 जागा आहे. त्यानंतर महिला कक्षसेवक, कक्ष आया, महिला आया यामध्ये 9 जागा आहे. त्यानंतर बाह्य रुग्णसेवकमध्ये 4 जागा आहे. सुरक्षा रक्षक पहारेकरीमध्ये 3 जागा आहे. 15,000 ते 47,600 पगार मिळणार आहे. प्रमुख स्वयंपाकीमध्ये 4 जागा आहे. सहस्वयंपाकी सहाय्यकमध्ये 2 जागा आहे. स्वयंपाकी सेवकमध्ये 5 जागा आहे.
किरण सेवकमध्ये 3 जागा आहे. सफाईगारमध्ये 24 जागा आहे आणि पगार 15,000 ते 47,600. त्यानंतर हे सर्व जागा या ठिकाणी झाल्या आहे. वयोमर्यादा तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि हे सर्व जाहिरात आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे या भरतीची. ठीक आहे. तर बघू शकता ही संपूर्ण जाहिरात तुम्हाला दाखवून देणार आहे. तर ही होती संपूर्ण जाहिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे या भरतीची. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. या भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण माहिती. अशाच नवीन नवीन भरतीच्या अपडेटसाठी आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद जय भारत.